हिट अँड रन कायद्याच्या विरोधात एकीकडे टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे शहरातल्या पेट्रोल पंपांवर लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। चाकरमान्यांचे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल या ठिकाणी शहरात सुरू आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवर आता शहरातल्या टुरिस्ट असोसिएशनने देखील या संपाला पाठिंबा दिलेला आहे। या संपाला आपण पूर्णपणे समर्थन देत आहोत आणि जोपर्यंत या कायद्याचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत आपला संप सुरू राहील असं नाशिकच्या टुरिस्ट असोसिएशनच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। नेमकी काय भूमिका तुमची? आमची भूमिका अशी आहे की हा जो कानून कायदा केलेला आहे तो रद्द करावा। आम्ही एक साधारण ड्रायव्हर आहे, आम्हाला एक 15 ते 20 हजार रुपये आम्ही कमवतो। त्याच्यानंतर जर आम्ही 15-20 हजार रुपये कमवून जर चुकून आमची चुकी नसताना समोरच्याचं जर काय चुकून येऊन आमच्या गाडीखाली आदळला धरला पडला तर चुकून काय झालं तर मग आम्ही 7 लाख रुपये आणि 10 वर्ष सजा का म्हणून कापावी। जर समोरच्याची चुकी असताना आमच्याकडे जर हे कानून कायदा लागू केला तर मग आमच्यावर अन्याय होतो। तुम्ही संप जो पुकारलेला आहे तो किती दिवस आहे आणि पुढची काय भूमिका असणार? 5 तारखेपर्यंत आम्ही हा संप पुकारणार आहे आणि जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हा संप चालू राहील। आम्ही आता थोड्या वेळाने द्वारका सर्कलला जाणार आहे, पूर्ण चक्का जाम करणार आहे आणि आमच्याकडे जर 7 लाख असतेच तर आम्ही गाड्या कशाला चालवल्या असत्या। आणि जे रस्त्यांमुळे ॲक्सिडेंट होता त्याचं काय करणार आहे सरकार? ते रस्ते पहिले सुधारवा, मग कायदे बिदे बनवा। आमचं एकच म्हणणं आहे या कायदा रद्द करण्यात यावा। विषय आता इथं सर्व जमलेले आज प्रत्येकाची परिस्थिती नाही। आज प्रत्येक जण इथं गाड्या घेऊन हप्ते भरतो, 10 ते 15 हजार रुपये कमवतो। आज प्रत्येक जण त्याच्या आज तो व्यक्ती ॲक्सिडेंट वगैरे झाला, तो जेलमध्ये गेला, त्याची परिस्थिती नाही ना तो 7 लाख रुपये भरू शकेल। त्याच्या मागे 4-5 जण आहे, नाही तर सरकारनं त्याला 10-20 लाख रुपये त्याच्या अकाउंटला टाकून द्या, आम्ही करणार नाही। पुढची सर्व घरची फॅमिलीची हमी सरकारने घ्यावी, आम्हाला हे मंजूर आहे। आपण बघतोय की या कायद्याच्या विरोधात एकीकडे टँकर चालकांनी आज संप पुकारलाय, दुसरीकडे नाशिकचे टुरिस्ट असोसिएशनचे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांनी देखील आता आजपासून संप पुकारलेला आहे। जोपर्यंत या कायद्याचा पुनर्विचार होऊन हा कायदा रद्द केला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे, हा संप जो आहे तो आम्ही देखील सुरू ठेवणार असल्याची भूमिका या सगळ्या ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।